शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार। मागील 15 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार माजलाय। जानमालाचं शेती पिकाचं किती नुकसान झालंय आपल्याला सर्व ज्ञात आहे, ते शब्दामध्ये मांडता येत नाही। परंतु सुरुवातीला मराठवाड्यामध्ये जे काय 400-500 महसूल मंडळ आहेत त्यापैकी फक्त 35 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। परंतु नुकसान जर पाहिलं तर सर्वच महसूल मंडळांमध्ये आहे। नियमामध्ये बसत नाही असं ते नुकसान आहे। एका महसूल मंडळात पाऊस पडलाय, पाणी दुसऱ्या महसूल मंडळामध्ये आलंय, त्यामुळे 65 मिलीमीटरची मर्यादा ते महसूल मंडळ पूर्ण करत नाही आणि त्यामुळे बहुतांश महसूल मंडळ आणि शेतकरी त्या संबंधित महसूल मंडळातले मराठवाड्यातले वंचित राहणार आहेत। शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला तरी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहणार आहेत। एक तर हे अनुदानाची बाब झाली आणि दुसऱ्या बाजूला यावर्षी पीक विम्याचे ट्रिगर सुद्धा शासनाने बंद केलेले आहेत, त्यामुळे पीक विम्याच्या तक्रारी करता येत नाहीत। सरसगट जो काही पीक विमा मिळेल तो मिळेल आणि मिळाला तरी भरलेल्यांना मिळणार आहे आणि यावर्षी भरणाऱ्यांची संख्या खूप अत्यल्प आहे। त्यामुळे पीक विम्यापासून आपण जवळपास दुरापास्त आता वंचित आहोत आणि अनुदानापासून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वंचित राहणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याला शासनाकडे जर आपलं म्हणणं मांडायचं असेल तर सर्व शेतकरी पुत्रांनी मिळून आज संध्याकाळी 7 ते 10 एक ओला दुष्काळ नावाचा ट्रेंड जाहीर केलेला आहे आणि त्या ट्रेंडमध्ये आपण जर बोललो तर आपली नियमांच्या पलीकडे झालेली जी नुकसान आहे ती भरून येण्यासाठी जे शासन निर्णय जे होणार आहेत त्यामध्ये आपलं इन्क्लुजन होईल आणि आपल्याला मदत मिळेल। त्यासाठी आज होणाऱ्या ओला दुष्काळाच्या ट्रेंडमध्ये सर्व शेतकरी पुत्रांनी सामील व्हावं अशी मी विनंती करतो आणि नियमांच्या पलीकडे शासनाला मदत देण्यास आपण भाग पाडावं एवढी मी विनंती करतो।